Hi friends, I am Shinde teacher. Today we are going to learn the next poem name of Basketful of Moonlight written by Sunil Sharma. Let's see the theme of this poem. This is an English translation of a poem written in Dongri language. In the poem, a small child in a village wants his father to return early and safely from the city to tell him stories. So he requests the moon to give seeds of moonlight to sow them to lighten the dark route from the city to his village. ही जी पोएम आहे ती डोंगरी लँग्वेजमधून घेतलेली आहे. त्यामध्ये एक छोटासा मुलगा आहे आणि की तो जो खेड्यामध्ये राहतो आणि त्याला असं वाटतं का त्याचे वडील लवकर आणि सुरक्षित घरी यावेत आणि त्याला सुंदर अशा परीकथा सांगाव्यात आणि त्यामुळे तो चंद्राकडे अशी मागणी करतो का त्याला चंद्रप्रकाशाच्या बिया दे. त्या बिया तो रस्त्यामध्ये पेरेन आणि त्याच्यामुळे माझा खेड्यातला रस्ता उजळून जाईल आणि त्यामुळे माझे वडील सुरक्षितपणे घरी येऊन मला सुंदर अशा परीकथा सांगतील. लेट्स सी फर्स्ट स्टांजा ऑफ दिस पोएम. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट, बास्केटफुल or two basketful with seeds of moonlight. Student, you know that the small children demand something from father. That like in this poem, small child demands something from the moon. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की छोटीशी मुलं वडिलांकडे काही ना काही मागणी करत असतात. यामधला जो मुलगा आहे तो सुद्धा चंद्राकडे मागणी करतो. पण चंद्राकडे काय मागणी करतो बघा. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट, बास्केटफुल or two basketful with seeds of moonlight. द स्पीकर ऑफ द पोएम अ स्मॉल चाइल्ड. यामधला जो मुलगा आहे तो अतिशय छोटासा मुलगा आहे. दो ही इज स्मॉल, ही नोज दॅट द सीड्स विल बी ग्रो वन डे अँड दे विल बी लाईटन द डार्क रूट. आता आपल्याला असा प्रश्न पडतो, व्हाय डज ही डिमांड्स द मूनलाईट इन द फॉर्म ऑफ सीड्स. आपल्याला असा प्रश्न पडतो की तो मुलगा जो चंद्रप्रकाशाच्या बिया मागतो तो चंद्रप्रकाश तो बियांच्या स्वरूपातच का मागत असेल बरं. यामधला जो मुलगा आहे तो खूप छोटा आहे पण तो क्लेव्हर आहे आणि त्याला माहीत आहे का त्या बिया जेव्हा तो रस्त्यामध्ये पेरेन त्या बियांचे अनेक चंद्र तयार होतील आणि ते अनेक चंद्र माझ्या खेड्यातला रस्ता काय करेन, उजळून टाकेल. द चाइल्ड वॉन्ट टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट ऑन द साइड्स ऑफ द पाथ दॅट लीड्स टू द विलेज फ्रॉम द सिटी. ते पुढे त्याने सांगितलेले आहे बघा. ही वॉन्ट्स टू सॉ द सीड्स ऑफ मूनलाईट फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. तो असं म्हणतो की मी ज्या चंद्रप्रकाशाच्या बिया आहे त्या बिया शहरापासून तर खेड्यापर्यंत मी त्या पेरेन. त्या जो रूट आहे त्या रूटमध्ये मी त्या बिया पेरेन आणि त्याचे बघा पुढे म्हटलेलं आहे आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ मूनलाईट. आणि त्याचे अनेक चंद्र तयार होतील आणि ते चंद्र माझा जो खेड्याचा रस्ता आहे तो त्यामुळे उजळून जाईल. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. यामध्ये बघा छोटासा मुलगा म्हणतो अकॉर्डिंग टू हिम द होल व्हिलेज गोज टू द सिटी फॉर वर्क. यामध्ये मुलगा असं म्हणतो का माझं जे संपूर्ण गाव आहे ते शहरामध्ये जातं, ते डेली वर्कसाठी शहरामध्ये जात असतं आणि शहरामध्ये जात असल्यामुळे बाय द टाईम ऑफ देअर रिटर्न टू द विलेज इट बिकम्स क्वाईट डार्क ॲज हिज विलेज इज क्वाईट फार अप फ्रॉम द सिटी. ते जे पूर्ण व्हिलेजर्स आहे ते सिटीमध्ये कामाला जातात आणि त्याच्यामुळे बघा इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार फ्रॉम द सिटी. त्यामध्ये तो मुलगा असं म्हणतो का जेव्हा ते रिटर्न होतात तेव्हा
सगळीकडे अंधार पसरलेला असतो, सगळीकडे रस्त्यामध्ये अंधार झालेला असतो. अँड माय व्हिलेज इज क्वाईट फार फ्रॉम द सिटी. आणि माझं जे गाव आहे ते शहरापासून थोडंसं लांब आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. द रूट इज टफ. आणि खेड्याकडे परतण्याचा, माझ्या खेड्याकडे येण्याचा जो मार्ग आहे तो खूप टफ आहे. अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियन्स. आणि जो रूट आहे तो खूप टफ आहे. आणि तो पूर्ण जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये साप आहेत, स्कॉर्पियन्स आहे म्हणजे विंचू आहेत. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. आता प्लाईजचं मिनिंग आपल्याला दिलेलं आहे बघा. ट्रॅव्हल रेग्युलरली ओव्हर अ रूट. रस्त्यावरून ये जा करणे. आणि रस्ता जो आहे तो खूप कठीण आहे आणि त्या रस्त्यामध्ये खूप साप आणि विंचू आहे. देअर आर नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. आणि ये जा करण्यासाठी बसही नाही आणि कार्ट म्हणजे घोडागाडी किंवा बैलगाडी, आणि बैलगाडी नाही. व्हेन माय फादर रिटर्न होम आय एम अस्लीप. आणि पुढे असं म्हणतो, व्हेन माय फादर रिटर्न होम्स. आणि जेव्हा माझे वडील घरी येतात, आय एम अ डीप स्लीप. मी गाढ झोपेमध्ये असतो. आता माझ्या वडिलांना उशीर का होतो, त्यामध्ये बघा त्या छोट्या मुलाचं असं म्हणणं आहे, व्हेन द व्हिलेजर्स रिटर्न्स फ्रॉम द वर्क. सगळे गावकरी जेव्हा कामावरून जेव्हा परततात, इट बिकम्स डार्क ऑन द वे. आणि ते जेव्हा घरी परततात तेव्हा रस्त्यामध्ये पूर्ण अंधार होतो. सो द व्हिलेजर्स वॉकिंग अँड कम्स वॉकिंग. हेन्स ही वॉन्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज व्हिलेज बाय द सोईंग द सीड्स ऑन द पाथ. आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या पूर्ण गावाचा प्रश्न मिटवायचा आहे. ही वॉन्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज व्हिलेज. त्याला पूर्ण गावाचा प्रश्न मिटवून टाकायचा आहे. बाय द सोईंग द सीड्स ऑन द पाथ. तर त्याला त्या मार्गामध्ये बिया पेरून, चंद्रप्रकाशाच्या बिया पेरून तो पूर्ण रस्ता उजळून टाकायचा आहे. आणि त्याच्यामुळे व्हिलेजर्स बरोबर माझे वडीलसुद्धा लवकर घरी येतील असं त्या मुलाला वाटतं. पुढे बघा तो काय म्हणतो, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. पुढे तो असं म्हणतो का जेव्हा माझे वडील सकाळी लवकर कामावर जातात तेव्हा मी गाढ झोपलेला असतो. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आता बघा इथे मुलगा असं म्हणतो की मला बास्केट फुल मूनलाईट पाहिजे, पण बघा कशाच्या स्वरूपात पाहिजे, ऑन लोन. लोन म्हणजे कर्ज. कर्जाच्या स्वरूपात मला चंद्रप्रकाश पाहिजे. इन द केस ऑफ द चाइल्ड, द स्पीकर ऑफ द पोएम, ही इज ऑलवेज अस्लीप बाय द टाइम हिज फादर रिटर्न्स होम फ्रॉम वर्क. देन अगेन द फादर लीव्स अर्ली फॉर वर्क इन द मॉर्निंग while the child is still asleep. So the child repeat his request for a basketful of moonlight on loan. बघा म्हणजे लहान मुलगा असं म्हणतो का जेव्हा माझे वडील कामावरून घरी येतात तेव्हाही मी रात्रीच्या वेळेस गाढ झोपलेला असतो, आणि दुसऱ्या दिवशी माझे वडील जेव्हा परत कामावर जातात तेव्हाही मी सकाळी गाढ झोपलेला असतो. आणि त्याच्यामुळे तो परत एकदा असं म्हणतो की मला बास्केटफुल मूनलाईट पाहिजे. बघा पुढे म्हटलेलं आहे, ओ मून गिव्ह मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. मला पाहिजे, मूनलाईट पाहिजे, पण कर्जाच्या स्वरूपात पाहिजे. मला तुझ्याकडून मूनलाईट कर्जाच्या स्वरूपात पाहिजे. आणि पुढे बघा काय म्हटलेलं आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तो असं म्हणतो की माझं जे खेड्यातला जो रस्ता आहे तो काय होईल, टू लाईट म्हणजे उजळून टाकणे. माझा जो खेड्याचा अंधारमय जो रूट आहे तो जो रूट आहे तो उजळून जाईल. आणि सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, आणि की माझे वडील त्याच्यामुळे लवकर येतील, पूर्ण चंद्रप्रकाशित रस्त्यामुळे ते लवकर घरी येतील.
आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आता यामागचं त्याचं काय कारण आहे का त्याला बघा, त्या मुलाला इन कन्क्लुजन द चाइल्ड अगेन अर्नेस्टली रिक्वेस्ट द मून टू गिव्ह अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट. आता बघा, याच्यावरून असा निष्कर्ष असा निघतो का तो मुलगा अर्नेस्टली रिक्वेस्ट द मून, अर्नेस्टली म्हणजे तळमळीची विनंती त्या चंद्राकडे करतो की मला बास्केटफुल किंवा 2 बास्केटफुल मूनलाईट पाहिजे, सो दॅट ही कॅन सो द सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ दॅट लीड्स टू द विलेज फ्रॉम द सिटी. की ज्यामुळे ते बास्केटफुल मूनलाईट जे आहे तो मूनलाईट तो रस्त्यामध्ये पेरेन आणि रस्ता उजळून जाईल. सो दॅट हिज फादर कॅन रिटर्न अर्ली इन द इव्हिनिंग. आणि त्या उजळलेल्या रस्त्यामुळे माझे वडील संध्याकाळच्या वेळेस लवकर घरी येतील. लाईक एनी अदर चाइल्ड ही टू वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर. इतर मुलाप्रमाणे त्यालासुद्धा परीकथा ऐकायच्या आहे वडिलांकडून आणि त्या परीकथामध्ये त्याला एन्जॉय करायचं आहे. म्हणून तो बघा म्हणतो, आय वॉन्ट टू लाईट द डार्क क्रूज सो दॅट माय फादर रिटर्न अर्ली. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. म्हणजे इतर मुलांप्रमाणे ही टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर. इतर मुलांप्रमाणे त्यालासुद्धा परीकथा ऐकायची आहे आणि त्याच्यामध्ये एन्जॉय घ्यायचा आहे. आणि परत तीच रिक्वेस्ट त्याने शेवटच्या स्टांजामध्ये केलेली आहे, ओ मून गिव्ह मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. म्हणजे त्याने परत एकदा कळकळीची विनंती केली का मला बास्केटफुल मूनलाईट ह्या कारणांसाठी दे. म्हणजे त्या पहिलं रिझन म्हणजे असं सांगितलेलं आहे, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तो जो रस्ता आहे खेड्याचा तो खूप कठीण आहे आणि तो खेड्याचा रस्त्यामध्ये साप आणि विंचू आहेत. देअर आर नायदर बस नॉर कार्ट. आणि माझ्या ज्या खेड्यामध्ये बसही नाही आणि घोडागाडी नाही, बैलगाडी नाही. माझे वडील की ज्यामुळे त्या परत येतील. अँड ही वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. आणि त्याचबरोबर त्याला वडिलांकडून फेरी टेल्स ऐकायचे आहे, त्यामुळे त्याला मूनकडून बास्केटफुल मूनलाईट पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कवितेचं वर्कशॉप बघणार आहोत. थँक्यू.